केले असते मग महालक्ष्मी मार्ग बसवतो आणि येणारे जाणारे बी इथूनच मग इथून रस्ता बी हे झाला असता. आपण आता ते करून घेऊ. 2 गोण्या एक आणायची नेला तर 2 गोण्या आणशील सिमेंटाच्या. काय खाय ना त्या दीदी सोबत. काय त्या दीदीचं नाव काय आहे? हा इकडं बघ. दीदीचं नाव काय? लावायला जातात काय? आज नेतो जर घर राहिलो ना आज तुम्हाला वावरा. नाही लावायचा नाही पण वावरा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या युट्यूब चॅनल मध्ये. हे बघा आजीला मस्त सकाळी सकाळी काम लावून दिलं आईनं. आई काय करायचं या लसणचं एवढं? वावर कुठे आता आपल्याकडे? वावर गेलं काय 2 वाफे लावू देणार नाही ते म्हणे मी ती टाका काकी मी पाणी देईन. पाणी द्यायला काका लिहू देऊ नका. हो का? किती लावायचा तर लावा म्हणजे तुम्हाला पुन्हा काही लावायचं असलं तर कारण हे आता आपल्याच वावरातलं लसूण आहे. यांचं आता थोडाच राहिलेलं आहे. तर आजी सोलायला लागली. आजी लावायला जातात काय? आज नेतो जर घर राहिलो ना आज तुम्हाला वावरा. नाही लावायचा नाही पण वावरात चक्कर मारायला नेतो ना. नाही का? हे बघा सकाळपासून आजी मस्त भाजी आल्यावरच जा. जे भेटायला ते लगेच घ्यायचं. तवर राहता का? राहसान तवर हाय गॅरंटी नाही. जसं कुठे आल्यावर गेलं तर हो का? मग का मग नेशील का? डबल नेईन. वा वा वा. तिकडं बघा कसे जेवायला लागले गँग. शाळा सोडून दिली आणि काय खाय ना त्या दीदी सोबत. काय त्या दीदीचं नाव काय आहे? हा इकडं बघ. दीदीचं नाव काय? हे बघा रावी श्लोक. वा पाणी बघा कशात आणलं प्यायसाठी. पाच आता मस्त चालू आहे त्यांचं. नळाला पाणी आलं. नळाला पाणी आलं. राहू द्या ना. मोटर लावून द्या ना नुसती. काही नाही होत. राहू दे. हे बघा आलंय नळाला पाणी. काय केलं? कुठे? चल डबल काढून दाखव. हे बघा दीदीनं तिच्या आयुष्यातले पहिला 1 आणि 2 काढलाय. तसं लाजू नको ना. काढ ना अजून काढ ना. हुशार आहे ना तू. काढ डबल काढ. थांबा तिला काढू. एक काढ. हे 2 आहे. काय चालू आहे वैष्णवी? काय करणं चालू आहे आज? आपे काय भिजवले? तर आज भरपूर दिवस झाले आपे खाल्ले नव्हते. तर आज आपेची चटणी कशी आंबट केली का रे? हे बघा इकडे भिजवलेले डाळ तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ. हो काय सगळे हे केलंय का? फुगताय का चांगले? अजून बनवलेले. आणि किचन वाटा आहे ना हे एवढ्या मागं लागल्या. किचन वाटा पण आता काय झालेलं आहे माहिती आहे का? आईच्या अनुदानाचे पैसे आलेले आहे काही आणि वैष्णवीचे लाडक्या बहीणचे पैसे आलेले आहेत. त्या दोघींनी असा निर्णय घेतलाय की आम्ही 2 जणीच किचन वाटा करणार आहे. आई काय म्हणणं आहे तो? किचन वाटा करायचा आलेच नाही. 10-12 हजार रुपये मोदीचे 2,000 अनुदान 10,000 आणखीन आले तर येते 1,000. कुठं करायचं आहे आपल्याला किचन वाटा? इथंच करू देऊ पाटाचं. हे बघा इथून इकडं असा. आम्हाला दिशा कशी काय नाही. तर इकडं असा किचन वाटा करायचा प्लॅन आहे. इकडे पहिला आणि पहिला जो आहे ना इकडे इथून इथं गॅप नाहीये जास्त आणि जागा पण नाहीये. त्याच्यामुळे आम्ही साधा ठेवला होता.
पण आता तो सगळा फुटलाय बघा. हे बघा, हे इथून सगळा फुटलेला आहे. तर कसं तरी ऍडजस्ट करून चालू आहे. करूच नाही त्याच्यावर, पण आता 2 वर्ष केलं नाही. पण आता वैष्णवी पैसे पण तर नव्हते ना. आता तुमच्या दोघींचं म्हटल्यावर आता काय करून टाकू, काही ताणच नाही त्याला. आणि सगळे हे काढून व्यवस्थित इथं एल टाईप मध्ये करायचा प्लॅन चालू आहे. देवपाट त्या कोपऱ्यात घ्यायचा. कोणत्या? देवपाट फ्रीज मस्त आरोचं बी तिकडे नाही बसणार ना. बसवाच लागणार आहे आता. आरो पण तिकडंच फिट करावं लागणार आहे, सगळं तिकडंच करणार आहे. पण आता काय माहिती आहे का, गडबड चालू आहे आता हे. आम्हाला पुण्याला जायच्या आधीच करायचा होता, पण काय झालं पुण्याला जायचं म्हणून म्हटलं खर्च करू नका. आणि माझं पण म्हणणं आहे की घरात नाही करायला खर्च नको, याच्यावरच आपण थोडंफार ऍडजस्ट करून केलं असतं. पण दोघी तर नाहीच म्हणायला लागले. काय रे करायचं बाबा, किती आता काय करणार. डबल काय करायचं? डबल गन करायचं होतं. वर दर्शित म्हणलं रूम काढे, पसारा लय मोठा पसारा झालेला आहे. वर शेतातले पैप गिप हे पडतं ताडपत्र्या ते. पण आता माडीवर इतका गर्दा आहे आमच्या, तर माडीवर पाय द्यायला सुद्धा जागा नाही एवढा. म्हणलं वर काढे गच्चीवर रूम, त्याच्यावर ठेवून देऊ पसारा सगळं. 2-3 पायऱ्या केल्या असतात, महालक्ष्मी मार्ग बसत. आणि येणारे जाणारे बी इथूनच, मग इथून रस्ता बी हे झाला असता. आपण आता ते करून घेऊ. 2 एक आणायची नेला तर 2 गोणी आणशील सिमेंटाच्या. सगळं म्हणजे गोब्यासारखं 2 पायऱ्या करून. हा गोळी करू, कोणी काही मिळत नाही, नुसतं पायरी करू. इथूनच तुम्हाला बी पोरं आले तर इथून इकडे बोला. कुठे कप किती आहे ते? मोज किती आहे? नाही 1 2 3 आहे म्हणा. म्हण आधी दाखव किती येतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 म्हणून मोकळी होऊन जाते. नुसती शाळेत जाऊन घसरगुंडी खेळायला लागली. 1 2 यायला नाही काही. आज शाळेला सुट्टी आहे का? ए आई, मला वाटतंय किचन वाट्याला आजीचे थोडेफार पैसे घेऊ. चला आजीला विचारतो मी. आजी, किचन वाटा बनवायचा का? मला काय करायचं, काय मला पैसा द्या. हा, तेच विषय येणार आहे पैशाचा. किती द्यायला तुम्ही? देईन 1 लाख. सांगा ना खरं. वैष्णवी द्यायला लागली 5,000, आई द्यायला लागली 10,000. तुमचे पण आलेले 4-5 हजार. त्यातले किती देणार तुम्ही? कुठे 4-5 हजार पेटीत उघड दर. हा, ते नंतर उघड. आधी सांगा किती देणार. 2,000 का 1,000 का 3,000? अरे काय नाही. हा, त्याची इच्छा नाही द्यायची. दीदी, आजी पैसे नाही द्यायला आपल्याला किचन वाट्याला. किचन वाटा करायचा का नाही मग? हा, ते खाली कर शर्ट. आजी पैसे देत नाही. तसं करू नको ना. काऊन करायचं तसं? हा, ए बमी. हा, करायचा किचन वाटा करायचा का मग? ए दीदी, किचन वाटा करायचा का नाही? घड्याळच का? कोणी खाल्लं? हा, चिवडा पेढे खाल्ले म्या. खाऊ दे ना मला. तुला तर दिल्या नाही आजीनं ग. हा, ए दिदे, तुला दिलं नाही आजीनं. ए, तसं काऊन करायला लागली हॉटेलला? खराब होईन ना. हा, काय लावलं तू? काय लावलं? आईच्यावर ध्यान देत जाय आता. काय लावलं? घाण होईल ना ते, खरा आग होईल ना त्याची. हा, ए टम्मे, कोणाची? ए टम्मे. तर बघू आता, आज उद्या सामान आणू. सामान आणायला लिस्ट केलेली आहे. तर किचन वाटा आता बघू कसा होतो कसा नाही. तर एकदम नॉर्मली करायचं, असं एवढं काही नाही. करी जास्त काय असं भारी नाही करायचं ना.
किचन वाटा इथं बेसिंग इथं करावं का बोलायचं बेसिंग त्याच कोपऱ्यात राहते तिकडून तसंच बेसिंग मग या इथं लावणं लागेल खाली असं जाऊन असं येणार आहे ना हा हा तर त्याच कडीला इथं करून घ्या आपल्याला ते बसता येईल बसन का हा बसन इथं नाही बसणार ते पहिले तरी बसले असतं ते नाही बसणार तिथं बेसिंग त्या कोपऱ्यात करू मग हा ते देवघर आहे ना त्या कोपऱ्यात बेसिंग करू आणि तिथेच वर लावून देऊ हा नाही का ना अशी जाऊन अशी पिन घेऊन तिथं लावून द्यायची ते मधीच होऊन जाईल आता त्यांनी 25,000 ते 30,000 रुपये खर्च हिला धरून न्या हो न्या हिला धरून कसं काऊन करायला वाटायला काय लावलं काय लावलं तू इकडे 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 दाखवा आईला तो इकडे काय लावलं हॉटेलला देवा काले काय म्हणते देव बाप्पा तुला कोणते देवा पान दाखव तर चला 25-30,000 रुपये खर्च सांगितलेला आहे तर होऊन जाईल याच्यात सगळेजण थोडं थोडं हे करायला लागले आता याला आमच्या घरातल्या घरात योगदान द्यायला लागले वैष्णवी आई मी थोडंफार आजीला बी आज नाही म्हणायला पण संध्याकाळी हा म्हणतील त्या तर मस्त असा किचन वाटा करून घेऊ एक छोटासा नाही काय साधारणच करायचा ना वैष्णवी साधारणच एक किचन वाटा करून घेऊ थोडं हे सगळं मोकळं होईल काय माहिती का इकडून यायचं म्हटलं तरी आता सगळं इथं ऍडजस्टेबलच झालंय जागा याला पण हा इथूनच जावं लागायला कसं इकडे जर किचन असेल ना तर इकडून यायला काही नाही ना इकडून इकडे जायला काही वाटणार नाही एवढं तर होऊन जाईल ते ऍडजस्ट आणि हा इकडं मोकळं होईल फ्रीज बसेल इकडं सगळं एका कोपऱ्यात एकदम व्यवस्थित जेवायला पण सगळ्याला इकडे बसता येणार आहे त्या हिशोबाने आपण हे प्लॅन केलेला आहे तर चला हे प्लॅन कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्की सांगा कारण काय माहिती आहे का कोणी म्हणतं ह्या साईडला करायला नाही पाहिजे कोणी म्हणतं करायला पाहिजे त्याच्यामुळं पण कन्फ्यूज आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या साईडला म्हणजे इकडच्या साईडला ही जी आहे ना पश्चिम आहे आणि इकडं जे आहे ना पूर्व आहे तर असं करत नसतात असं म्हणे हा 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 तर तो विषय तर चला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर ग कुठे कुठे दीदी बाय 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 असं इकडं